आपण आपला आता पुढचा लेक्चर बघतोय तो काय आहे की प्लेयर्स इन म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडमध्ये की प्लेयर्स कोणकोणते आहेत. तर बेसिकली विचार केला तर म्युच्युअल फंडमध्ये काय सांगा की प्लेयर्स आहेत ते आपण दोन गोष्टीत सांगू शकतो ना, कॉन्स्टिट्यूट पण म्हणू शकतो, घटक जे आपण पुढच्या पेजवर बघणार आहोत. ओके, हे बघा इकडे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, स्पॉन्सर, असेट मॅनेजमेंट कंपनी, ट्रस्टी, युनिट होल्डर, म्युच्युअल फंड, ओके, कस्टोडियल, हे सगळे आहेत. याच्या अगोदर हे ना बघा, द फॉलोइंग डायग्राम एक्सप्लेन द ऑपरेशन ऑफ म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडचं ऑपरेशन कसं चालतं ते बघा. पहिल्यांदा काय असतो, इन्व्हेस्टर असतो. आणि इन्व्हेस्टर काय करतो सांगा, पूल एअर मनी विथ फंड मॅनेजर. जो फंड मॅनेजर आहे त्याच्याकडे आपली मनी देतो. फंड मॅनेजर त्याच्यानंतर असतो, तो काय करतो, इन्व्हेस्ट सिक्युरिटी काय करते, रिटर्न करते. आणि रिटर्न जनरेट झाल्यानंतर ते पास कोणाला केले जातात, इन्व्हेस्टरला. ओके, समजलं. हे अशी ही प्रोसेस चालते. पहिल्यांदा काय होतं, इन्व्हेस्टर फंड मॅनेजरकडे जातो, पैसे देतो. फंड मॅनेजर सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्ट करते. सिक्युरिटी काय करते, रिटर्न जनरेट करते. आणि रिटर्न जनरेट झाले की रिटर्न काय केले जातात, इन्व्हेस्टरला पाठवले जातात. ओके, आता आपण नेक्स्ट पेजवरनं बघूया. हे बघा, there are five constituents and four intermediates in the formation of the functioning with the mutual fund. The five constituents are, पाच महत्त्वाचे घटक आहेत. पहिला काय सांगा, मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो. इकडे स्पॉन्सर सांगायला आहे. स्पॉन्सर म्हणजे काय सांगा, सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे स्पॉन्सर म्हणजे काय, आता SBI म्युच्युअल फंड आहे, ही स्पॉन्सर कोणी केली आहे, SBIने. मग SBI काय झाली, स्पॉन्सर झाली. असेट मॅनेजमेंट कंपनी, मग SBIने म्युच्युअल फंडसाठी कंपनी काढली, कुठची, SBI म्युच्युअल फंड. मग SBI म्युच्युअल फंड काय झाली, असेट मॅनेजमेंट कंपनी झाली. याच्यानंतर काय असतो, ट्रस्टी म्हणजे काय, या म्युच्युअल फंडचा जो कोण हेड असेल, जो काय काम करणार, त्याला म्हटलं जातं ट्रस्टी. त्याच्यानंतर काय आहे, युनिट होल्डर म्हणजे काय, आपण जर SBIचे ते युनिट विकत घेतले तर आपण कोण बनू, SBIचे युनिट होल्डर बनू. आणि म्युच्युअल फंड म्हणजे काय, जे काय आपण बघा, म्युच्युअल फंड एस्टॅब्लिश अंडर द इंडियन ट्रस्टी ॲक्ट टू राईज मनी थ्रू द सेल ऑफ युनिट करून जे काय आपण पैसे जमा करण्यासाठी जे काय डॉक्युमेंट वगैरे बनवले जातात, किंवा जो म्युच्युअल फंड त्या ॲक्टनुसार बनलेला असतो त्याला काय म्हणतात, म्युच्युअल फंड. म्हणजे ते काय, युनिट असतात ते, आणि त्यानुसार ते फंड काय करतात, राईज करतात. ओके, हे काय असतात, पाच महत्त्वाचे घटक आहेत. स्पॉन्सर समजलं, ज्यांनी म्युच्युअल फंडला स्पॉन्सर केलेलं आहे त्याला म्हटलं जातं स्पॉन्सर. उदाहरणार्थ SBI. असेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे काय, SBI म्युच्युअल फंड ही झाली असेट मॅनेजमेंट कंपनी. बघा, एन एंटिटी रजिस्टर अंडर द कंपनीज ॲक्ट मॅनेज बाय द मनी इन्व्हेस्टेड इन द म्युच्युअल फंड अँड ऑपरेट द स्कीम ऑफ द म्युच्युअल फंड. त्याला काय म्हटलं जातं, हे बघा, पेन घेतो. असेट मॅनेजमेंट कंपनी, अँड एंटिटी रजिस्टर अंडर द कंपनीज ॲक्ट अँड मॅनेज द मनी इन्व्हेस्टिंग इन द म्युच्युअल फंड अँड टू ऑपरेट द स्कीम ऑफ म्युच्युअल फंड ॲज पर द रेग्युलेशन. इट कॅरीज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द इन्व्हेस्टिंग अँड अरेंजिंग द इन्व्हेस्टर मनी. याला काय म्हटलं जातं सांगा, याला म्हटलं जातं आपली असेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे SBI म्युच्युअल फंड, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असेल. ट्रस्टी म्हणजे काय, द ट्रस्ट इज द हेडेड बाय द बोर्ड ऑफ ट्रस्टी होल्ड प्रॉपर्टी ऑफ द म्युच्युअल फंड ट्रस्ट फॉर द बेनिफिशियल ऑफ युनिट होल्डर. म्हणजे ते SBIचे जे कोणते काम करणार आहे ते तुमचं सगळं हा म्युच्युअल फंडचं काम करणार आहे, जे हेड आहेत त्याला म्हटलं जातं ट्रस्टी SBI म्युच्युअल फंडची. युनिट होल्डर म्हणजे काय, अ पर्सन एंटिटी होल्डिंग अँड अनडिवायडेड शेअर अँड द असेट ऑफ द म्युच्युअल फंड स्कीम. एखादा पर्सन ज्याने म्युच्युअल फंडची युनिट घेतलेले आहे त्याला म्हटलं जातं युनिट होल्डर. आणि म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअल फंड एस्टॅब्लिश अंडर द इंडियन ट्रस्टी ॲक्ट टू राईज मनी. ते पैसे जमा करायला जे काय म्युच्युअल फंड तयार केले त्याला म्हटलं जातं म्युच्युअल फंड असं म्हटलं जातं. ओके, हे झाले. आता बघू काय, हे समजले, हे कॉन्स्टिट्यूंट म्हणजे घटक झाले. आता बघू इंटरमिडिएटर्स कुठचे आहेत. पहिली आहे काय, कस्टोडियल म्हणजे बघा, कस्टोडियल इज अ पर्सन हू हॅन बीन ग्रँटेड अ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन कंडक्ट द बिझनेस ऑफ कस्टोडियल सर्व्हिसेस इन द सेबी. कस्टोडियल म्हणजे सांगा, कस्टडी म्हणजे एका ठिकाणी ते म्युच्युअल फंड ठेवणे. मग म्युच्युअल फंड ठेवण्यासाठी पण काय असतं, कस्टोडियल सर्व्हिस दिली जाते, आणि ज्याचं याच्यासाठी रजिस्ट्रेशन झालं असतं त्याला काय म्हणतात, कस्टोडियल. ओके, आपण नेक्स्ट पेजवर जाऊ. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, रजिस्टर अँड ट्रस्टी एजंट, रजिस्टर अँड ट्रान्सफर एजंट. रजिस्टर म्हणजे ट्रान्सफर एजंट इज अ पर्सन हू हॅज बीन ग्रँटेड सर्टिफिकेट टू रजिस्टर टू कंडक्ट द बिझनेस ऑफ द ट्रान्सफर एजंट अंडर सेबी.
ज्याने हे युनिट ट्रान्सफर करायचं सर्टिफिकेट मिळवलं त्याला ट्रान्सफर एजंट म्हणतात. आणि रजिस्ट्रेशन म्हणजे कोण, जो तुमचे शेअर्स काय करतो, रजिस्टर करतो, त्यांना म्हटलं जातं रजिस्टर. बघा इथं आहोत आपण, बघा ट्रान्सफर एजंट. ओके, यामध्ये बघा काय करतो तो, सर्व्हिसेस इन्क्लुडेड इश्यू अँड रिडम्पशन ऑफ म्युच्युअल फंड युनिट्स, प्रिपरेशन ऑफ ट्रान्सफर डॉक्युमेंट, मेंटेनिंग द अपडेट इन्व्हेस्टमेंट रेकॉर्ड. दे ऑल्सो रेकॉर्ड ट्रान्सफर युनिट बिटवीन द इन्व्हेस्टर वेअर डिपॉझिटरी डज नॉट फंक्शन. रजिस्टर अँड ट्रान्सफर एजंट RTA म्हटलं जातं, परफॉर्म द इम्पॉर्टंट रोल इन द मेंटेनिंग इन्व्हेस्टर रेकॉर्ड. हे तुमचं रेकॉर्ड मेंटेन करणारे असतात, त्यांना रजिस्टर अँड ट्रान्सफर याचे म्हणतात. डिपॉझिटरीज तुम्हाला माहिती आहे ना, जी आपली नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड NDSL आणि CDCL आहे, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड. या काय दोन डिपॉझिटरी आहेत, ते काय करतात, तुम्हाला काय करतात, तुमचं सगळं इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये मेजर करतात, ठेवतात. द अंडर द डिपॉझिटरी ॲक्ट, a depository is body of corporate who carries out the transfer of units and a unit holder in dematerialized form the maintain record thereof. म्हणजे जे काय डिमटेरियलायझेशनमध्ये तुमचं जे काय ठेवतात त्यांना म्हटलं जातं काय, डिपॉझिटरी. डिपॉझिटरी तुम्हाला मी मागच्या SYला असताना शिकवलेलं होतं. डिपॉझिटरी म्हणजे काय, तुमचे शेअर डीमॅट अकाउंटमध्ये जे ठेवतात, डीमॅट अकाउंटचं काम बघतात ते असतात डिपॉझिटरी. ओके, आणि त्याच्यानंतर एका डिस्ट्रीब्युशन एजंट म्हणजे नॉर्मल एजंट. टुडेज फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सेल अ ब्रॉड रेंज ऑफ फायनान्शियल प्रोडक्ट इन्क्लुडिंग म्युच्युअल फंड नाव प्रायमरी अवेलेबल फ्रॉम द 6 डायव्हर्स डिस्ट्रीब्युशन चॅनल, फुल सर्व्हिस ब्रोकर, डिस्काउंट ब्रोकर, हे सगळे काय असतात, एजंट असतात. हे काय एवढं महत्त्वाचं नाही, हे तुम्ही एवढे घटक तुम्ही बेसिकली कन्सेप्ट जरी क्लिअर करून त्यानुसार लिहिलं तरी चालतं. ओके, काय काय बघितलं सांगू. बघा पहिले काय बघितलं, स्पॉन्सर म्हणजे SBI ने SBI म्युच्युअल फंड स्पॉन्सर केला. असेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे काय, SBI म्युच्युअल फंड प्रायव्हेट लिमिटेड असेल, जी काय असेल असेट मॅनेजमेंट कंपनी असेल. ट्रस्टी म्हणजे काय, या SBI म्युच्युअल फंड कंपनीचा जो हेड आहे त्याला म्हटलं जातं ट्रस्टी. युनिट होल्डर म्हणजे काय, मी जर याचे पैसे हे घेतले, युनिट विकत घेतले तर आय एम युनिट होल्डर. आणि म्युच्युअल फंड म्हणजे कोण सांगा, म्युच्युअल फंड म्हणजे SBI म्युच्युअल फंड जे आपण घेणार आणि त्यांना पैसे देणार, त्याला म्हटलं म्युच्युअल. कस्टोडियल म्हणजे हे सगळं कस्टडी, म्हणजे कस्टडीमध्ये ठेवणारा कस्टोडियल असतो. त्याच्यानंतर रजिस्टर अँड ट्रान्सफर एजंट म्हणजे सगळी ती नोंदणी वगैरे करणारा. डिपॉझिटरी तुम्हाला माहिती आहे. आणि डिस्ट्रीब्युशन एजंट म्हणजे एजंट म्हणून काम करणारे. अशा प्रकारे हा आपला लेक्चर इकडे आपण थांबूया आणि नेक्स्ट लेक्चर आपण स्ट्रक्चर ऑफ म्युच्युअल फंड बघूया. ओके.